अगं निल्या पण मे पीठ द्या नाही तर तिथनं हाकलून काढशील वी. तू ये इथं तुझं टांगडच मुडती आता. बाद झाला आता सण करून घ्यायचं. ये की इथं तुझं टांगड मुडती. आई तर खाऊन खाऊन माझं लेखत करत होतीस ना. आमचंच खायचीच आणि आमच्याच अंगावर यायचीच ताव दारून. आता बाजार संपू दे नाही तुझं पीठ संपू दे. रात्री मी म्हणलं पीठ द्यायचं नाही तोपर्यंत तुला आता पिठाचं ध्यान झालं वी. अरे पाक सपस तर बसणारच होती. बस ना आता तशीच तशीच बस बोंबलत. भाऊजी तुम्ही इकडे या जेवून जावा सकाळचं. तुमच्या पुरते 2 भाकरी देते अजून बांधून संध्याकाळच्या. पर मी तिकडे येत बी नाही आणि तिला दळणं नीट करून पीठ पण देत नाही. काही कारण आहे तिला दळणं नीट करून दळून आणून द्यायची आणि वरनं ही आमचा पान उतारा करणारी मी. शेरड मसर तुझ्या आई तिला बस की कवटाळून. मग कशाला आता आम्हाला पीठ आणि बाजार मागती. कशी देत नाही ती बघती. तर तू आणून आम्हाला टणकून दिलेली ना म्हणून तुला आम्ही आता पीठ देतो. पैशाचं गटुड दिलंय आमच्याकडं. तो काय स्वतः कोण द्यायचं म्हणलं का हात आकडता येतोय. दुसऱ्या कोण घ्यायचं का हात पसरून येतोय का तुझा. तू एवढी स्वार्थी आहे का नाही. एवढी स्वार्थी आहे की बोलायला नको. अगं आपोआप सगळं रूप तुझं समोर येतं या. म्हणा की तुम्हाला लागत नाही का खायला. नवऱ्याला फितवतीच मी. नवऱ्याला फितवतीस काय. तुम्हाला खायला लागत नाही का. बाजार आणायला हवा हे करायला हवा ती करायला हवा. नाही तर तुम्ही जाऊन आणा. आण जा की तू लय टेंबड्यात बोलती का. भाऊजी नाही तर बोलत तू बोलती टेंबड्यात. त्यामुळं तू जा बाजार आण दळणं नीट कर दळून आण आणि खा मग 2 हातानं पुन्हा. म्हणती हिला म्हैस लात देऊन पाडून टाकेल. लगीन झालं तर तुला दूध काढा येत नव्हतं. आम्ही शिकवलं दूध काढायला आणि मला सांगते काय लात देऊन टाकेल. मस्त दिसाय जरी किरकोळ असं काम तुझ्या बराबरीनं केलंय आजपतून तरी बी माझं काम दिसलं नाही तुला आहे का नाही. अगं ना तुला दिसू दिवारच्या देवाला तर माहिती आहे मी किती करते किती नाही काय करते काय नाही. तुझ्यागत खाऊन पिऊन बिंदास्त असं तर नाही माझं. सगळीकडचं टेन्शन घ्यायचं सगळीकडची काळजी करायची. दळणं संपली नीट करायची दळणं दळून न्यायची तरी बी तुझाच माग आमच्या माग कारवी. मदंतरी बसून होती काय इकडची काढ तिकडं करून होती. जनावराचं करून वडाताण करून दुपारचं येऊन दळणं नीट करायची येऊन चटणी करायची. नीटनीटकं कराय एक दिवशी यायची एक दिवशी चटणी भाजा यायची एक दिवशी पॅकिंग करायला यायची. माझी मी कशी ही करत होती. 12 वाजता मला झोप नव्हती. आणि आता तुला लय नुसती जनावर राखायला लागलीस तर तुला आता लय काम पडायला लागलं लोड व्हायला लागला वी ग. स्वयंपाक करून जनावर राखायचे. ती बी दोघाचा करते बरं का. ती स्वयंपाक आता दोघाचा करते. मी सगळ्याचा स्वयंपाक करून सगळं करू लागायची. हिला काय आहे 2 डामट करते एखाद्या म्हशीची धार काढते एखाद्याची फिंद्या घालते. भाऊजीला एकट्याला काढायला होती. माझा नवरा ना काढू दे मी एकटी खंबीरा एकटीनं मी दूध काढले ती. 2 मसरा दी मला 4 मसरा नाही तर निटलं होणार. 2 मसरा माझी मला ती मी 2 मसराची दूध काढते. ती बी नको शेरडा दी शेरडा बी नको. ती माझ्या नवऱ्याला शेरडा बी राखायत नाही. माझा नवरा काल जलामला नाही का. आबाळात नवऱ्याच्या माझ्या तोंडात पडत होतं. नवऱ्याला माझ्या कधी काम करायचं माहित नाही काय नाही. अगं अख्ख्या लॉकडाऊन मध्ये माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसून खाल्लं की विसरलीच काय. दुष्काळात नवऱ्याच्या जीवावर वैर उसा आणू घातली. कुठं तर काय तर जोडधंदा करत नवरा माझा व्यापार केला गारी इकली सारं आज पतूर एक नाही ती काम ठेवलं नाही. मला नाही ती भाऊजीची माप काढायची. भाऊजीने केलं जनावर राखत होतं बरोबर आहे. भाऊजी जनावर राखत होतं पण जनावर भाऊजी राखत होतं. माझं लगीन झाल्यापासून बघती पहिल्यांदा बहिणी इटभट्टी गेलं. इटभट्टीचं पुन्हा बंद झाली. इटभट्टी का पुन्हा ज्वारी काढाय सुगीला गेलं लोकात गँगतनी कामाला. नंतर न उन्हाळभर गारी इकली. लॉकडाऊन मध्ये माळवं इकलं घरोघरी फिरून. पोलिसांच्या तसल्या काट्या खाऊ माळवं इकलं. गर्दी झाली का ती धबाधब ठोकायची. का माहित नाही हिला काही नव्हती तवा लॉकडाऊन मध्ये. यांच्यासाठी एवढ्या संपूर्ण घरासाठी मी म्हणत नाही हिच्यासाठी एकटीसाठी केलं. संपूर्ण परिवारासाठी केलं त्यांनी समजा घरासाठी केलं. पण जाणीव पाहिजे ना सगळ्यासनीच. कुठनं आणून देतोय काय करतोय ना असं म्हणलं कशाला माणसाला पुन्हा उत्सुकता वाटते. त्यांना त्यांच्या भावाविषयी प्रेम आहे म्हणून हिचं सण करून घेतात. नाही कुणाचा तरी सण करून घ्यायला लागला भाऊजाईचं असलं. ती भावाकडे बघून गप बसून भाव आपला हाय गरीब असू दे मरू दे चालू दे 2 दिवस करेल नाटक हिला ही करूया ती काही बाय नुसती टोकरीच बसायला लागली. टोकरी बसून वरनं
मुळं सोडलाय आमच्या. आणि निल्यान पुण्यमेन सारखी करती या. उघराट एवढी तर कशी लांबली आहेत कुणा अंटावं. जनाची नाही पण हिला मनाची सुद्धा थोडीशी नाही. नवऱ्याला दमाटणीत काढती, आम्हाला काढती. हिनं काय आमचं काय असं लिखाणपत्र घेतलंय का हिच्या ताब्यातच आम्ही गेलोय सगळेजण. ही बोलायची ना आम्ही हिचं ऐकून घ्यायचो. हिला वाटेल ती बोलणार आहे ना आम्हाला. तिला पाहिजे ते आम्ही पुरवायचं. आणि तिच्याकडून कशाला आमचं हाही आम्हाला घेऊ दे ना काय. आम्ही असं आबळातनच पडलो या. वारं पिऊन आम्ही आज पतूर जगत आलोय ना तिच्या जीवावर. आम्हाला काय धनीवाणी होता कोण मी तवा. हिथं येऊन हाकलून काढणारी ह्या घरातनं ये बरं इथं तू हाकलून काढायला. म्हणजे हिचा जिथं तिथं हिचाच दांड गावावी. माणूस करतय मरवून धरतय गोड बोलून राहावा खावावा असलं नाही ज्याच्यानं. असला दीर भेटाय तुला 7 जन्म लागतेल. नवरा भेटेल साधा भोळा असा नवरा कुठं बी भेटेल. पण इतकं भाऊजाईचं सण करून घरात एकजुटीनं सगळं कमवून करून आणून बाजार हाट सारा शिलकत असा देणारा दीर पाहिजे. काय सुद्धा कमी नाही. सारं घरात शिलकणी असतं या. साबणाचं बॉक्सच आणतात, निरमा 5-5, 6-6 किलो आणतात. महिन्याचा बाजार एकदाच आणतात. ती ह्याची परतफेड ही करते अशी. कमी जास्तीला तत्न दुकानात आणून देत होतं. आणखी आता पैसे नाहीत ना, आता जनावर राखती या. आता पैसे नसतील आता तिथं आणायला सुद्धा. गव्हाचं 4 चपात्याचं पीठ राहिलंय. खा की तेवढ्यात आता. बस पुन्हा वाऱ्याकडे तोंड करून बोंबलत. चपात्याचं पीठ राहिलंय मग सांगतीयच. आणि आमचं काय नडलंय तुला द्यायचं. लय आमच्या तू पाळणा करून आम्हाला हलवत नाहीत का तुला आम्ही सगळं पुरवू. ह्यांना दूध काढायचं तिकडं लात घाललं म्हैस पाडलं नाही. मी शिटीतनं पुण्या मुंबई असणं आली आहे आता. मला माहित नाही जनावर चित्रावाचं. तू आज मला नवीन सांगायला लागलीच मी. आणि हिंडतीन फिरती तेवढंच येतं. हिंडलीच कशी न्यायची होती शर्ट तिकडं. अगं एकत्रित फॅमिली आम्ही जातोय पैसा आणतोय सारं एक ठिकाणी खर्च करतोय. साऱ्या लेकरा बाळांच्याला खर्च करतोय. घरात बाजार हाटाला करतोय का आम्ही एकटं बिकटं काय कुठं ठेवतोय काय. आम्हाला करतोय आम्हाला स्वतःला काय. म्हणजे यांच्यासाठी सगळं करून धरून आमचं चांगला शिन फिरती काय ही. आणि केलं एखाद दिवशी रोज तर आम्ही कार्यक्रमात आलो का घरी आलो का झालं चला काढा नवी कांबूरनं फेका जुनी घाला लागा कामाला आमचं चालूच असतं या. पण हिनं त्या दिवशी आल्यावर धिंगाणा जी घातला का नाही त्यातनं बोलून ती बोलली ती. मला सांगायचं नाही त्या सगळ्याच गोष्टी. मला ह्यात बोलून ती बोलली आहे ना त्यामुळं मला तिथं तिच्यापाशी राहायची ही नाही इच्छाच नाही राहील माझी. काल गेली शर्ट घेऊ दिली नाही ती. मसरा सोडू दिली नाही ती. मग हिच्या कुठवर नादी लागत बसायचं. हिला मारायला लागलं तर ही काय मार खाऊन नसती का बसती बी. तिला आपण 2 मारलं तर एक तर महागार फिरून हाणती की. मैंदाळी नाटकवती शर्टाचा बी नुसता गोलाना केला. नवऱ्याला बी आणू दिना शर्ट मला बी आणू दिना मसर बी सोडू दिना. म्हणजे माणसासनी काय करते माणसासनी धक्काबुक्क देते या. तिच्या ताकद आहे ना त्यामुळे ती देणार धक्क्याबुक्या. दुसऱ्या माणसाला लागलं केलं तरी काय तिला नाही कदर. परवा दिवशी बी नवऱ्याला तार घुसली हातात. काल बी मला ढकलून देते वाघरवर कशी सुटती आणि काय करते आणि वाघर चेंबवती आतमध्ये मला. म्हणजे ही जाते तर दांड गावावी. मग खा म्हणा आता खा बस बोंबलत भाकरी खा नाही मातीच्या कर भाकरी थापून खा. मग माझ्या बी तोंडाला नाही दडका येत. मग आपल्याला असं केलं आपल्या कसं तोंडाला चांगलं येईल. मस्त आज पतूर सारं पुरवलं.